मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने सोमवार को मुंबई में भाजपा नेता प्रवीण दारेकर के कार्यालय का उद्घाटन किया। इस बार उन्होंने श्रोताओं को संबोधित करते हुए एक हास्यपूर्ण बयान दिया, जिसके बाद जोरदार सब हंसने लगे। इस बीच प्रवीण दारेकर की प्रशंसा करते हुए फडणवीस ने कहा, दारेकर ने अपने सामाजिक और राजनीतिक जीवन में कड़ी मेहनत और समर्पण के माध्यम से अपना नेतृत्व और छवि बनाई है। आपल्या सर्वांचे मित्र आणि एक अतिशय कार्यक्षम नेते प्रवीण दरेकरजी यांच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी आशिष शेलारजी, शिवेंद्रराजे भोसलेजी, नितेश राणेजी, या ठिकाणी उपस्थित आमदार प्रसाद लाडजी, श्रीकांत भारतीयजी, उमाताई खापरे, स्नेहाताई दुबे, राजन सिंगजी, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित शशिकांत शिंदेजी, सत्यजित देशमुखजी, आमचे नरेंद्र पाटीलजी, सर्वच या ठिकाणी आमचे अनासकरजी, सर्व या ठिकाणी उपस्थित मान्यवर आणि या कार्यालयाच्या उद्घाटनाकरता उपस्थित असलेले प्रवीण भाऊंवर प्रेम करणाऱ्या सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे हा कार्यक्रम अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात चाललेला आहे आणि मी देखील फार गंभीर भाषण द्यावं असं काही या ठिकाणी अपेक्षित नाही, पण मी एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की आशिष शेलार हे माझ्या व्यतिरिक्त कोणाचाच छळ करत नाहीत। आणि ते जो छळ करतात तो प्रेमाचा छळ असतो, त्यामुळे त्या छळामध्ये कुठलाही छळ नाही, तर ते प्रेम आहे। त्यामुळे आज ते सगळं प्रेम या ठिकाणी जे काही ओसांडून वाहत आहे ते मला पाहून अतिशय आनंद वाटला। पण आशिषजींनी एक गोष्ट जी सांगितली, खऱ्या अर्थानं प्रवीणजींनी आपल्या या संपूर्ण सामाजिक राजकीय जीवनामध्ये आपल्या मेहनतीतून आपली प्रतिमा, आपलं नेतृत्व, आपलं कर्तृत्व या सगळ्या गोष्टी उभ्या केल्या। आणि विशेषतः मी नेहमी पाहतो की प्रवीणजींची मेहनत करण्याची प्रचंड तयारी आहे। न थकता काम करणारा व्यक्ती कोणी असेल तर प्रवीण दरेकर आहे। तुम्ही 24 तास काम करायला सांगितलं तरी ते काम करतात, उत्साहाने करतात आणि जे त्यांच्या आवडीचे विषय आहेत, मग तो हाऊसिंगचा विषय असो, तो सहकाराचा विषय असो, इतर काही सामाजिक विषय असो, या विषयांमध्ये त्यांचं एक सेल्फ स्टार्ट इंजिन आहे, त्यांना कोणी सांगावं लागत नाही। असे विषय आले की ते नेहमी समोर असतात आणि विशेषतः मुंबईतल्या सामान्य मुंबईकराकरता, मराठी माणसाकरता, चाळकरी माणसाकरता किंवा हाऊसिंग सोसायटीतल्या व्यक्तीकरता त्यांनी केलेलं काम हे अतिशय मोलाचं आहे। सहकाराच्या क्षेत्रामध्ये त्यांनी ज्या प्रकारे एक आपला ठसा उमटवलेला आहे तो देखील मला असं वाटतं अत्यंत मोलाचा अशा प्रकारचा ठसा आहे आणि हेच काम अधिक पुढे नेण्याकरता हे ऑफिस त्यांनी या ठिकाणी उघडलं आणि त्याचं नावही कर्तव्यपथ ठेवलंय। अटलजींनी सांगितलेलंच आहे आपल्याला, क्या हार में क्या जीत में किंचित नहीं भयभीत में, जीवन के कर्तव्य पथ पर वो भी मिला जो भी मिला ये भी सही वो भी सही। त्यामुळे जे मिळालं ते स्वीकारून जीवनाच्या कर्तव्य पथावर चालत राहा, अशा प्रकारचा जो संदेश आपल्याला भारतरत्न अटल बिहारी वाजपेयीजींनी दिलेला आहे, मला असं वाटतं की त्याच भावनेतनं हे कर्तव्य पथ या ठिकाणी तयार झालेलं आहे। प्रवीणजींचं कार्यालय हे सर्वसामान्य माणसाला हक्काचं कार्यालय आहे। या कार्यालयामध्ये प्रत्येकाला न्याय मिळेल, या कार्यालयातनं सामान्य माणसाचं कल्याण होईल आणि निश्चितपणे मला असं वाटतं की या कार्यालयामुळे एकूणच सामान्य माणसाकरता आपली जी काही कामं आहेत, आशा आहेत, आकांक्षा आहेत, अपेक्षा आहेत
त्या पूर्ण करण्याचं हक्काचं स्थान या ठिकाणी प्रवीणजी तुम्ही निर्माण केलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला अतिशय मनापासून शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारे अविरत आपलं कार्य सुरू राहावं आणि ज्या ज्या गोष्टी आपण सातत्याने हातात घेतलेल्या आहेत त्या पूर्ण करण्याची शक्ती आपल्याला ईश्वराने द्यावी अशी ईश्वराला प्रार्थना करतो. आणि आम्हाला सगळ्यांना आपण या कार्यालयाच्या उद्घाटनाला बोलवलं त्याबद्दल आमच्या सगळ्यांच्या वतीनं मी आपले आभार व्यक्त करतो. आणि पुढच्या कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे आपल्या वतीनं आलेल्या सगळ्यांचे आभारही मीच व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद.